छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक नामफलकाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये चूक झाली होती। मात्र लोकशाही मराठीने चूक झाल्याचं निदर्शनास आणून देताच या स्पेलिंगमध्ये तातडीने बदल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या स्पेलिंगमध्ये ए राहिल्याने छत्रपती संभाजीनगर असं हे झालं होतं। मात्र लोकशाही मराठीच्या सतर्कतेमुळे शहराच्या नावातील झालेली चूक दुरुस्त करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नाव झालं, मात्र विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचं नाव कधी छत्रपती संभाजीनगर होणार हा प्रश्न जो होता तो राजकीय नेते तथा स्थानिक नागरिक उपस्थित करत होते। मात्र अखेर आता छत्रपती संभाजीनगर हे रेल्वे स्थानकावर देखील नाव पाहायला मिळणार आहे। कारण माझ्या मागे काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल तर औरंगाबाद या ठिकाणी नाव होतं, मात्र त्यामध्ये बदल करण्यात आला आहे। मात्र हे नाव बदलत असताना आपण या ठिकाणी पाहत असाल तर एक चूक झालेली होती। कारण या ठिकाणी जी स्पेलिंग आहे छत्रपती संभाजीनगरची इंग्रजीमधील SAMBHAJINAGAR, मात्र यामध्ये स्पेलिंग मिस्टेक अशी झाली होती की SAMBHJI जो ए होता तो टाकायचा राहिलेला होता मागच्या बाजूला। मात्र लोकशाही मराठीनं ही चूक जी आहे ती लक्षात आणून दिली आणि त्यानंतर लगेच तातडीनं त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। हे नाव यावर टाकण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। मात्र सुरुवातीला त्यामध्ये चूक झाली होती, ती निदर्शनास लोकशाही मराठीनं आणून दिल्याच्या नंतर आता ही चूक जी आहे ते या ठिकाणी ही सुधारण्यात येत आहे। कारण हे नाव इतिहासामध्ये पहिल्यांदा लिहिलं जाते आणि या ठिकाणी जर ही चूक झालेली असेल तर त्यांनी ती चूक स्वीकारल्याच्या नंतर ताबडतोब ती बदलली जात आहे आणि शहराचं नाव जे आता आपल्या सर्वांना छत्रपती संभाजीनगर पाहायला मिळणार आहे। आणि रेल्वे स्थानकावर यानंतर लोकशाही मराठीच्या या छोट्याशा मोहिमेनंतर किंवा लोकशाही मराठीनं ही चूक समोर आणल्याच्या नंतर आता दुरुस्त झालेलं नाव देखील आपला छत्रपती संभाजीनगर पाहायला मिळणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।